नमस्कार, मी डॉक्टर सेरा शहा. आज आपण बोलणार आहोत एका नेहमी आढळणाऱ्या पण बऱ्याच त्रासदायक आजाराबद्दल. तर अलीकडेच एक आई तिच्या 13 वर्षाच्या मुलाला घेऊन माझ्यापाशी आली. त्यांची तक्रार ही होती की त्या मुलाला साधारण वर्षभरापासून कोणत्याही प्रकारचा वास येत नव्हता. त्याला सतत सर्दी राहायची व नाक बंद राहायचं, ज्यामुळे त्याला तोंडाने श्वास घ्यायला लागायचा. नाक कोंडलेलं असल्यामुळे त्याला रात्री झोपही नीट लागत नव्हती. तो झोपेतून सारखा उठून बसायचा. त्याला सतत शिंका येऊन नाकातून चिकट स्त्राव येत राहायचा. बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे नाकात सोडायचे ड्रॉप्स, औषधं वापरून देखील त्यांना पाहिजे तसा आराम मिळत नव्हता. त्या मुलाला तपासल्यास त्याच्या दोन्ही नाकपुड्या बंद असल्याचं आढळून आलं. त्याचे जुने रायनोस्कोपीचे रिपोर्ट्स बघितले तर त्याच्यात निझल पॉलिप्स म्हणजेच नाकात वाढणारे कोंब हे असल्याचे नमूद केले होते. आईने सांगितलं की साधारण 1.5-2 वर्षापूर्वी त्या मुलाचे नेझल पॉलिप्सचे ऑपरेशन देखील झाले होते, पण तरी सुद्धा ते पॉलिप्स परत उद्भवले होते. ह्या पॉलिपवर काही कायमस्वरूपी उपचार उपलब्ध आहेत का या शोधात त्या माझ्यापाशी आल्या. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की शास्त्रशुद्ध होमिओपॅथीच्या उपचारांनी नाकात वाढणारे कोंब हे ऑपरेशन शिवाय किंवा ऑपरेशन नंतर जी पुनरावृत्ती होते हे पूर्णपणे कशा प्रकारे बरं करू शकतो. होमिओपॅथीने उपचार करताना त्या रुग्णाची पूर्ण हिस्ट्री घेतली जाते व त्याला दैनंदिन जीवनात व आजार चालू होण्यापूर्वी काय ताणतणाव होते यावर लक्ष केंद्रित केलं जातं. ह्या हिस्ट्रीमध्ये बऱ्याचदा असं आढळून आलंय की ज्या लोकांना नेझल पॉलिप्स म्हणजेच ह्या नाकातल्या कोंबांचा त्रास होतो त्या लोकांना सतत मनात एक भीती असते की अरे 4 लोक मला काय बोलतील, 4 लोक माझं हसू करतील, माझी टिंगल करतील का. तर या गोष्टीवर जास्त करून लक्ष केंद्रित केलं जातं व त्यानुसार औषधाची निवड केली जाते. त्या रुग्णाच्या दैनंदिन जीवनामध्ये कोणते असे अडथळे निर्माण होत होते ज्याचा त्या रुग्णाला खूप त्रास होत होता याचा सुद्धा विचार केला जातो. जर तुम्हाला देखील वारंवार पॉलिपचा त्रास होत असेल, सारखी औषधं घेऊन कंटाळला असाल किंवा बऱ्याच वेळा ऑपरेशनही झालं असेल तर एकदा आमच्या तेजोनिधी होमिओपॅथी क्लिनिकला येऊन शास्त्रशुद्ध होमिओपॅथिक औषधं घ्या व निरोगी आयुष्य जगा. धन्यवाद.